मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा, यासाठी उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत तळ ठोकून होते। आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीत जातो, तरीही आमच्या दिल्ली भेटीवर टीका केली जाते। उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत असताना त्यांनी सोनिया गांधी बरोबर चर्चा केली, पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही। दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या हाती काहीही लागले नाही। आता शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही। त्यावर नाना पटोले यांनीही हीच री ओढली असून उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते ते आता होताना शक्य दिसत नाही। पण मला असे वाटते की शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे हे जवळजवळ शिजत आहे। त्यांच्या डोक्यात जे 3-4 चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असे भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते। महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यावरून चाललेल्या वादावर खोचक टीका केली। शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही हे मला सांगता येईल, पण त्यांच्या डोक्यात कुणाचा चेहरा आहे हे सांगणे सर्वात कठीण आहे, अशी कबुलीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली। काँग्रेसचा एक सर्वे लीक झाला, त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला कमी जागा मिळतील असे दाखविले गेले होते। त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की असा सर्वे कधीही लीक होत नसतो। उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सदर सर्वे फोडला गेला, असा दावा फडणवीस यांनी केला। तसेच महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले।